माणसं शरीरानं निघून जातात, पण त्यांनी रचलेल्या, ऐकलेल्या, सांगितलेल्या कथा मात्र विविध कलांच्या रूपात सगळीकडे पसरत असतात. अगदी आपण जन्माला आल्यापासून सगळ्या कला सोबत घेऊनच वाढत असतो. म्हणजे आपण सगळे कलाकारच असतो की. आज आपण कितीही आधुनिक काळात जगत असलो तरी आपल्या भारतीय लोककथा, पुराणं, कलांचं गारूड आपल्यावर शाबूत आहे. नाही, घाबरू नका, आम्ही काही कलेचा इतिहास सांगणार नाही आहोत. ही गोष्ट आहे याच सगळ्या कला जोडू पाहणाऱ्या अर्थीयनची. भारतीय कला जतन करण्याची, ती वाढवण्याची आणि प्रोत्साहन देण्याची. पण हा प्रवास काही फक्त कलेबद्दलचा नाही. हा एक आवाज देण्याचा प्रवास आहे त्या लोकांसाठी ज्यांचे आवाज कधीच ऐकले गेलेले नाहीयेत. आता अर्थीयनची म्हणजे आपण सगळे आलोच की त्यात, कारण आपण सगळे पृथ्वी निवासी तर आहोत. तर याच अर्थाला पुढं घेऊन अर्थीयनची सुरुवात झाली. अनेकदा आपल्या मनात असं काहीतरी करावं असा विचार असतो, पण तो प्रत्यक्षात यायला एखादी घटना घडावी लागते. आणि ती घडली कला प्रवासमुळे. अर्थीयनचा पहिला प्रोजेक्ट. हा प्रवास सुरू असताना सगळ्यांना जाणवत होतं की कला फक्त म्युझियमच्या भिंतीमध्ये कोंडलेली असू नये. कला लोकांच्या हृदयात असावी, ती रस्त्यावर असावी, गावागावांमध्ये असावी. आणि म्हणूनच आम्हाला अशी एक जागा तयार करायची आहे जिथे कला आणि निसर्ग एकत्र वावरतात. एक शांत, प्रेरणादायक जागा जिथे सर्जनशीलता मुक्तपणे वाहू शकते. कलाकारांना त्यांच्या कलेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक विश्रांतीची जागा हवी, जिथे त्यांचा विकास होईल. आणि यासाठीच अर्थीयन आर्ट विलेजची संकल्पना आहे. हे सगळं काम मुरबाड तालुक्यात सह्याद्रीच्या खड्या डोंगर रांगांच्या पायथ्याशी वसलेल्या पळू या गावात आम्ही करतोय. भरपूर मोठे डोंगर, झाडं, लेण्या, तलाव यांनी वेढलेलं हे गाव आहे. आम्ही फक्त कला जतन करत नाही, तर ती समुदायाचा भाग बनवितो. हेरिटेज वॉक असो, कार्यशाळा असो किंवा मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम असो, वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही हे सगळं पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आपण प्रवास सुरू केला की एक एक जण जोडत जातात. तसंच हा प्रवासही काही एकट्या दुकट्याचा नाही. यात आम्ही बरेच जण सोबत होतो. टायनी टेल्स थिएटर कंपनी ही आमची नाटकाची कंपनी. नाटक बघण्यासाठी नाट्यगृहात न जाता अख्खं नाटकच तुमच्या जागेत येतं. भारतभरात वेगवेगळ्या गावात जाऊन आम्ही नाटकांचे प्रयोग सादर करत असतो. प्रत्येक कलेच्या बाबतीत आमचं असंच आहे. नेहमीच्या ठरलेल्या चौकटीतून बाहेर पडून कलेचा प्रत्येक फॉर्म सगळ्यांना ऍक्सेसिबल व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो. ही फक्त सुरुवात आहे. पल्ला खूप दूरचा आहे. आम्ही सगळेच शांतपणे हळूहळू एक एक काम करतोय. यात तुमची साथ पण मोलाची आहे. आमच्या या सगळ्या प्रकल्पात सामील व्हा. आम्ही तुमची वाट बघतो.